दीप अमावस्या, ज्यास आषाढ अमावस्या असेही संबोधले जाते, हा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे. हा आषाढ महिन्याच्या शेवटी म्हणजेच अमावस्येला साजरा केला जातो. यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. हिंदू परंपरेत दिवा लावणे हा ज्ञान, प्रकाश, शुद्धता आणि प्राणज्योतीचे प्रतीक मानला जातो. देवघरात दिवा लावणे म्हणजे आपली आत्मिक ऊर्जा ईश्वराला समर्पित करणे होय. प्रकाशाचा अर्थ काय? तर दिव्याच्या ज्योतीमुळे भौतिक आणि मानसिक अंधार दूर होतो व नकारात्मकता, अज्ञान आणि वाईट शक्तींचा नाश होतो. तसेच घरात सकारात्मक ऊर्जा व आनंद निर्माण होतो. प्रत्येक शुभ कार्यही दीप प्रज्वलनाने सुरू केलं जातं. आपल्या आत्म्याची ज्योत ही ईश्वराशी जोडली जाते. म्हणून नियमितपणे देवघरात दिवा लावणे हे आपल्या जीवनातील ईश्वर कृपेचे सतत जाणीव ठेवण्याचे एक साधन आहे. ही प्रथा पावसाळ्यात गडद अंधार आणि मनातील नकारात्मकता दूर करून श्रावण महिन्याचं स्वागत करण्यासाठी केली जाते. दिवे स्वच्छ धुवून त्यांना प्रज्वलित करून कणकेच्या दिव्यांनी त्यांची पूजा केली जाते व घरातील लहान मुलांच्या सुख, समृद्धी, शांती व रक्षणासाठी त्यांचे औक्षण केले जाते. पितृपूजनासाठी हा दिवस योग्य मानला जातो व श्रावणात अनेक सण, व्रत आणि उत्सव येतात. त्यामुळे वातावरण उत्साही आणि पवित्र बनते. दीपपूजनाने या महिन्याचे स्वागत केले जाते. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपकार काणी कुंडल मोतीहा दिव्यात तेल कापसाची वात दिवा जळून मध्यान्पाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. घरातली पीडा बाहेरचा, बाहेरची लक्ष्मी आत येरो. घरच्या जणांना उदंड आयुष्य चला भोजे.